सो आता आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि हे आमचं कंपार्टमेंट आहे. आम्ही रिझर्वेशन केलेलं आणि शेवटच्या दिवशी आमचं कन्फर्म झालेलं. व्लॉग काल आपण केलाच नाही. जपानीज काहीतरी लिहिलं इथे, मी तुम्हाला वाचून दाखवते. नामू म्यो होरे गे, हे काहीतरी छान आहे. हे काय आहे? समोसा चाट. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही चाललो आहे बनारसला. आम्ही दोघीच चाललो आहे. सो आमचा काय एक्सपिरियन्स असणार आहे, कसं असणार आहे, सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की आमची बनारसची ट्रिप कशी चालली. सो सोनू, तुला कसं वाटतंय? खूप छान. आम्ही नेहमीच कुठे ना कुठे जातो, फॅमिलीसोबतच जातो आहे. आत्ता पहिल्यांदा दोघीच चाललो आहे, त्याच्यामुळे खूप असं एक्साइटमेंट आहे की कसं काय होणार आहे. सो बघत राहा किती एन्जॉयमेंट आम्ही दोघी सोबत करतो आहे. आता आमची ट्रेन आहे 5:20ची आणि वाजले 4:30, पावणे 5 झाले तरी आम्ही इथेच आहे. सो आम्ही आता जातो, आमची ट्रेन पकडतो आणि रिझर्वेशन वगैरे आमचं सगळं झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो की आमची ट्रेन कशी आहे वगैरे वगैरे सगळं. सो बाय. सो आता आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि हे आमचं कंपार्टमेंट आहे. आम्ही रिझर्वेशन केलेलं आणि शेवटच्या दिवशी आमचं कन्फर्म झालेलं आहे. ठीक आहे. ते हे AC मध्ये, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं एक्सायटेड आहे. ॲक्च्युली आम्हाला आधी वाटलं की रॅकवालं आहे ते आमचं आहे, बट नव्हतं. आमचं हे भेटलं, सीट होती आमची, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. आणि आता आमची ट्रेन थांबली आहे. आम्ही उद्या रात्री पोहोचणार, म्हणजे 36 तासांचा आमचा प्रवास आहे. तर 36 तास आम्ही काय करणार, कसा टाईमपास करणार, हे तुम्हाला बघायला भेटेल आमच्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही काही मूवीज डाउनलोड केलेले आहेत, तर ते बघू. आणि बाकी काय जेवण वगैरे तर कसं काय मॅनेज करणार. हां, जशी भूक लागेल तसं. हां, आणि आम्ही आमचं खाऊची सेपरेट बॅग घेऊन आलेलं आहे, जसं काही लहान पोरं चालले ट्रिपला तसं. येस. आणि बाकी सगळं तुम्हाला कळेल अपडेट्स की कसे आम्ही दोघी ट्रिप मॅनेज करतो आहे. पहिल्यांदा आम्ही घरापासून लांब दोघी चाललो आहे. आमच्या पॅरेंट्सना थोडी काळजी होती, बट ते बोलले की ठीक आहे, आता काय ऐकणारच नाही आहेत. थोडंसं शिकाल काहीतरी नवीन. तर हे पॉसिबल कशामुळे झालं, कारण एकतर आम्ही इंडिपेंडंट झालो, स्वतःचे पैसे स्वतः कमवतोय, स्वतः उडवतोय, त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं. हां, म्हणून आम्हाला घरचे काहीच बोलत नाही आहेत की ठीक आहे, चल ठीक आहे, जा तू तुझ्या पैशात काय करायचं आहे ते कर. मग तुम्हाला सांगायचा मुद्दा हाच आहे की तुम्ही जर जाणार असाल, तुम्हाला जायचं असेल कुठे फिरायला, तर पैसे कमवा आणि स्वतःच्या जीवावर जा. हां, मजा करा, मग तुम्हाला कोणीही अडवणार नाही. सोनू इकडं आहे का? व्लॉग काल आपण केलाच नाही. काल फक्त एवढंच केलं, आल्या जेवताना. तर आत्ता आमची मॉर्निंग झाली आहे. गुड मॉर्निंग. आत्ता आमची मॉर्निंग झाली. ॲक्च्युली कालचं आम्हाला शूट करायलाच मिळालं नाही. आम्ही लिटरली दमलेलो, सगळं आवरलं, जेवलो आणि झोपलो डायरेक्ट सकाळी उठलो आणि आता फ्रेश होऊन आता आम्ही नाश्ता वगैरे केला. ॲक्च्युली इकडे खूप थंडी आहे खरं म्हणाल तर. सो बघूया आता पुढे. नाही, हे पण ह्याला पण सांगितलं आहे. हे आमचं लंच आहे आणि अजून येत आहे. तू असं तिरका बसले, असं सरळ. फायनली आता आम्ही पोहोचणार आहे आमच्या डेस्टिनेशनवरती. गुड मॉर्निंग. आणि 5 तास लेट आहोत आणि एवढी थंडी आहे इकडे. मस्तच. सो आम्ही आता पोहोचलो इकडे आमच्या डेस्टिनेशन वाराणसीला. आणि ही गाडी इथे 5:30 तास लेट होती आमची. तर आम्ही आता रिक्षाने चाललो आमच्या हॉटेलमध्ये आणि मध्ये सीन झालं वेगळं ते दाखवतो. ते चांगलं हो ना. तर रिक्षाने आता जातो आहे आणि आता आम्ही पोहोचल्यावर तुम्हाला कसं आहे काय आहे की हॉटेल जे काय असेल ते स्टे करू आम्ही. आणि आता आम्ही आमच्या हॉटेलवरती आलो आहे. सगळीकडे ट्रॅफिकचा हॉर्नचा आवाज आहे, त्याच्यामुळे कुठेही जा सेमच आहे. शोधतोय आम्ही, अजून भेटलंच नाही आम्हाला. सगळ्यांना कामाला लावले.
जिम करायला जायचं ना. ट्रिपचा डे 1 आहे आणि आम्ही चाललो आता फिरायला. सो मस्त आमचा ready आउटफिट आहे. आम्ही शॉर्ट कुर्ती घातलेली आहे आणि कुर्ती सॉरी झुमके वगैरे. Nice. आणि आम्ही तयार झालोय. आम्ही मुलं तयार होत आहेत आणि आम्ही जाणार आहे. तर काय आम्ही काय काय एक्सप्लोर करतो. आता कुठे जाणार आहे आपण नक्की? आपण टेम्पलला आय थिंक आम्ही आज जाणार आहे. उद्या घाट वगैरे एक्सप्लोर करणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पण काहीतरी टेम्पल्स वगैरे बघणार. थोडंसं ट्रेन लेट झाल्यामुळे आमचे प्लॅन चेंजेस असणार ते समजेल. आणि आणि इकडे खायचं तर आम्ही सगळं ट्राय करणार आहे. खूप बघूया काय काय कसं कसं टेस्ट आहे त्याची. आता आम्ही जातो आणि तुम्हाला दाखवू की कसं आहे काय आहे. दमदीर आहे की नाही तुला? हा चहा दाखव. आता आम्ही माझा कशाला दाखवू? तुमचं दाखवू. हे झालं काय? नको. हा तर आता आम्ही आलोय बनारसी साड्या बघायला आणि आम्हाला एक दादा पण भेटलेत जे की आम्हाला पूर्ण टूर करून देणार आहेत. हां, मग आम्हाला बरं झालं ना सारखं सारखं कुठे रिक्षाला पळत बसायचं. मग तेच आता 3 दिवस आम्हाला तेच सजेशन पण देत आहे चांगल्या चांगल्या गोष्टी कुठे कुठे बघायला भेटतील आणि किती वाजता एक्झॅक्टली की या टायमिंगला या गोष्टी छान आहेत. सो त्या आता हे त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं. आता आम्ही कुल्हड चहा पिऊन आलो जी फेमस होती इथे पूर्ण बनारसमध्ये आणि आता आम्ही साडी बघायला आलो. या चला. आपला एक कपल आहे वाटतं इथे, तो त्यांच्या लग्नाचा बस्ता बघतोय. साडी दिखाओ. इसमें भी आपको कलर्स मिल जाएंगे, ये सारा कलर्स उसी का. सो डे 1 आणि पहिलंच टेम्पल जिथे आम्ही आलो आहे नाव काय आहे का? सारगनाथ महादेव मंदिर. सो पहिले महादेवाचे दर्शन. प्रथेप्रमाणे गणेशजीचे घ्यायचे होते पण जाऊ दे, बाप्पाचे पप्पा आहेत, माफ करतील. अरे बाप्पाचे दर्शन झालेच. काशी विश्वनाथ के आगे हाँ तिल के बराबर वो बोलते हैं शिवलिंग. असम में जो सबसे बड़ा वो तिल होता है शिवलिंग, हर शिवरात्रि का सबसे बड़ा शिवलिंग. तर आम्ही आता हे आमचं मंदिरचं केलं आहे दर्शन. आता दुसरीकडे ते आम्हाला गाईड कुठे नेत आहेत ते काका काय माहिती नाही. तर त्यांनी एक इन्फॉर्मेशन पण तुम्हाला सांगितली. इथे एक मंदिर आहे त्याच्याबद्दल त्यांनी एक इन्फॉर्मेशन सांगितलं की काय त्याची हिस्ट्री आहे त्याच्या रिलेटेड. सो आता आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनवरती जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवू की आम्ही कुठे आलो. सो हाय फ्रेंड्स, आम्ही डायरेक्ट वाराणसीतून जपानला आलो आहे. तुम्ही बघू शकता इथे मागे एक जापनीज टेम्पल आहे. सो जरा आम्ही बघतो त्याची माहिती की काय आहे नक्की. इथे तेच आय थिंक 1992. ओ वाव, ॲस्थेटिक लुक. फोटोशूटसाठी खूपच छान आहे. आपण मंदिर बघून येऊया मग इकडे चला. हां, फुल सजावट चालली आहे. चपला उतारा. काहीतरी लिहिलं आहे. जपनीज काहीतरी लिहिलं आहे इथे, मी तुम्हाला वाचून दाखवते. नामुम्यो होरे गेक्यो म्हणजे काय मला माहिती नाही. आम्ही सर्च करू. आम्ही तर जॅपनीज टेम्पलचं इंडियन व्हर्जन तुम्हाला इथे बघायला भेटेल. हां, तर काय म्हणताय? तर मंदिर तरी छान वाटलं आम्हाला. शांतीचं वातावरण आहे. आय थिंक इथे काहीतरी प्रोग्राम आहे. एक्झॅक्टली छोटंसं. हां, हे काहीतरी छान आहे. एवढंही नाही माहिती पण आता आम्ही थोडंसं एक्सप्लोअर करतो आहे. जरा छान वाटतं आम्हाला इथे फोटो वगैरे काढायला. तर आम्ही फोटो वगैरे काढतो अँड देन विल गेट बॅक टू यू. हे काय आहे?
समोसा चाट. समोसा चाट आहे ना. सो ॲक्च्युली आम्ही ब्लॉग एंडच करणार होतो, बट तुम्हाला तर माहिती आहे की मी आले बनारसला आणि माझा पूर्ण हा जो वीक आहे तो म्हणजे ह्याच्यामध्येच गेलेला आहे, पूर्ण ट्रॅव्हलिंग अँड ऑल नुसतं फिरण्यामध्ये गेला आहे. बट स्टील मी जरी काम करत नसले तरी माझं काम चालू आहे, बिकॉज ऑनलाईन काम सगळं चालू असतं. आणि जे काही मी स्किल शिकण्यासाठी एकदा इन्व्हेस्टमेंट केलेली ते स्किल्स आता माझ्याकडे प्रॉपर आहेत, मी प्रॉपरली तिला केलेलं आहे आणि त्याच्या बेसिसवरती आता माझी इन्कम पण स्टार्ट असते. मग हीच फ्लेक्सिबिलिटी आय थिंक मला हवी होती आणि त्याच्यासाठीच मी बिस गुरुकुल चूज केलेलं, बिकॉज मला माझ्या लाईफमध्ये फ्रीडम हवा आहे की माझी लाईफ माझ्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत एन्जॉय करता करता म्हणजे ट्रिप्स अँड ऑल ते सगळं एन्जॉय करता करता माझी एक इन्कम व्हावी. सो तोच मला फ्रीडम हवा होता. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आज माझा पहिला दिवस होता, जसं की मी ब्लॉगमध्ये सांगितलं, आणि आज माझी किती इन्कम झाली मी तुम्हाला लाईव्ह दाखवते. या सो तुम्ही आज डेट बघू शकता 13 नोव्हेंबर आणि इथे तुम्ही बघू शकता 14,000ची इन्कम माझी झाली. मी हवं तर इथे तुम्हाला रिफ्रेश करून दाखवते माझा डॅशबोर्ड. ओके, सो 14,000 रुपीज. रॉकेट सायन्स नाही आहे, हे कोणीही शिकू शकतं. जर मी ॲज अ फार्मर बॅकग्राऊंड, मेडिकल बॅकग्राऊंड येऊन हे सगळं जर जे हायपिंग स्किल्स आहे ते शिकून अशा लेवलची इन्कम जनरेट करत असेल तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा करू शकता. आणि तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या मेंटॉरशिपच्या अंडर जे कोणी स्टार्ट करतात डेफिनेटली ते रिझल्ट क्रिएट करतात आणि कसे करतात हे पण तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल, राईट. सो जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर मेन्शन करते, तिथून मला कनेक्ट करा. पुढचे डिटेल्स आहे ते तुम्हाला मिळून जातील आणि लवकरात लवकर तुमची जर्नी स्टार्ट करा.